हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी आली आहे कोयल गावात, जे की आहे कणकवलीमध्ये. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला एक रस्ता भेटतो जो आहे बांदिवडे मार्गे, आणि तो रस्ता आचऱ्यावरून तुम्हाला जवळ पडेल. तर आता आम्ही तिथेच चाललो आहोत, ऑलमोस्ट पोचलो आहोत. आणि आता तो रस्ता येईल जिथे खाली उतरावं लागतं. तर आता आम्ही पोचलो आहोत. आता हा रस्ता खाली उतरलो की समोर आपल्याला मंदिर दिसेल कोयल गणपतीचं. आणि हे जे आजूबाजूला घरं आहेत ते इथेच राहणारे आहेत कोयल गावात. हा एवढा मोठा उतार आपल्याला उतरावा लागतो आणि तेव्हा जाऊन मंदिर लागतं आपल्याला. हा जो आहे तो गेट आहे आणि आता आपण पोचलो आहोत मंदिरात. तर चला उतरूया आणि दर्शन घेऊया. तर इथे मी माझ्या मम्मीसोबत आणि माझ्या भावासोबत आली आहे दर्शन घ्यायला. आणि इथेच बाजूलाच आमचं गावसुद्धा आहे, जे आहे बांदिवडे. तर हे जे आपल्याला समोरच मंदिर दिसतं आहे ते आहे साटम महाराजांचं मंदिर. आणि त्याच्याच पुढे जे मंदिर आहे ते एक सातेरी देवीचं मंदिर आहे, छोटूचं आहे ते. आणि त्याच्या पुढे जे आहे, जे शेवटचं आहे ते आहे गणपती मंदिर. मी या सगळ्याच मंदिराबद्दल थोडीफार माहिती देणारच आहे या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. हे जे मंदिर आहे ते एक गाव एक गणपती या नावाने प्रसिद्ध आहे, कारण इकडचे सगळे लोक एकत्र येतात आणि गणपतीच्या वेळेला इथे मोठा कार्यक्रमसुद्धा असतो. आणि इथे अशी प्रथा आहे की कोणाच्या घरी गणपती वगैरे बसले नाही पाहिजेत, किंवा त्यांचा फोटो पण ठेवायला मना आहे घरी, कारण इथे ही अशी प्रथा आहे की एक गाव एकच गणपती. त्यामुळे हे काहीतरी युनिक असं बघायला भेटतं आपल्याला इकडे. इथला जो निसर्ग आहे तो खूपच हिरवागार आहे आणि इथे आल्यावर मनाला खूप जास्त शांती वाटते, कारण इथलं वातावरण पण खूप जास्त शांत आहे. तर चला आता आपण आज जाऊन दर्शन घेऊया. हा मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अतिप्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर 400 वर्षापूर्वी बांधून तयार झाले आहे आणि त्याकालीन वास्तुशिल्पकलेचा हा एक अद्भुत नमुना आहे. मंदिरात स्थापित गणपतीचा जो प्रतिमा आहे तो शुद्ध काष्यात बनवलेला आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव देखील इथे मोठ्या धूमधामाने साजरा केला जातो. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोयल गणपतीचा आशीर्वाद घेऊन अनेक भक्तांचे मनोरथ पूर्ण झाले आहेत. इकडे हा एक बोर्ड आहे, मंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव. तर इकडे खूप उत्सव साजरी होतात सगळे एकत्र येऊन. या मंदिराचा इतिहास खूपच मोठा आहे आणि इथले लोक जे आहेत ते कथा सांगतात की हे मंदिर प्राचीन काळातील भक्तगण आणि स्थानिक लोकांच्या सामर्थ्याने बांधून तयार झाले आहे. मंदिराच्या गावातील सुंदर परिसर प्राकृतिक शोभेने भरलेला आहे. इकडची शांती आणि पवित्रता तुम्हाला एक अद्भुत अनुभव सुद्धा देते. इथले काही भक्त आहेत ते सांगतात की गणपतीचे इथे दर्शन घेतले की संकटापासून मुक्ती मिळते आणि समाधान देखील मिळतो. तर आता आपण आलेलो आहोत सातेरी देवी मंदिरात. हे एक अतिप्रसिद्ध देवी मंदिर आहे. या मंदिरात स्थापित देवी प्रतिमा खूपच पवित्र आहे आणि लोकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र देखील आहे. इथले काही लोक कथा सांगतात की सातेरी देवी बांदिवडे ग्रामातील रक्षक देवी आहे. या देवी मंदिरात नवस घेऊन लोकांचे मनोरथ पूर्ण होतात. तर आपलं सातेरी देवी आणि गणपती मंदिरचं दर्शन झालं आणि आता आपण जात आहोत साटम महाराजांच्या मंदिरात, जे इथल्या लोकांचं अधिक श्रद्धेचे स्थान आहे. लोक सांगतात की महाराजांचे आशीर्वाद घेऊन संकटापासून मुक्ती मिळते.
हे आहे साटम महाराजांचं मंदिर आणि या मंदिरात प्रार्थना करायला आले की लोकांना अत्यानंद आणि शांततेचा अनुभव होतोच. महाराजांवरील लोकांची श्रद्धा आणि विश्वास फारच मोठा आहे. तर ही आहे महाराजांची मूर्ती आणि आता आपण आज जाऊन दर्शन घेणार आहोत. साटम महाराज इथेच राहून लोकांची सेवा करत होते. त्यांच्या दिव्य कृपादृष्टीने अनेक भक्तांचे जीवन बदलून गेलं आहे. हा मंदिर महाराजांच्या स्मृतीनं बांधून तयार केला गेला आहे, जिथे भक्तांसाठी आध्यात्मिक शांती आणि मार्गदर्शनाचा माहोल आहे. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे साटम महाराज अजूनही त्यांच्या भक्तांना मदत करतात. डिव्होटीज सांगतात की इथे नवस घेऊन त्यांच्या मनोरथ पूर्ण होतात आणि संकटातून मुक्ती पण मिळते. त्यांच्या प्रार्थना कधीही असफल होत नाही, अशी लोकांची श्रद्धा आहे. तर तुम्ही कधीही सिंधुदुर्ग गावात आलात तर या मंदिराचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. तर गाईस, हा होता माझा अनुभव आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मी घेऊन येत राहीन असेच काही व्हिडिओज. त्यामुळे या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.